नाफेड केंद्र बंदवरून उबाठा आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नाफेड केंद्र सुरू करा, अन्यथा जिल्हाभर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, दिला इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ उबाठा पक्ष आक्रमक झाला आहे। उबाठाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तात्काळ नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा जिल्हाभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडची मका खरेदी केंद्रे तसेच सीसीआय केंद्र ही बंद आहेत आणि लोकांच्या घरामध्ये आज मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल ही पिकं पडलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते आणि हे टाळण्यासाठी किमान शासनाने ही खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत। सीसीआयची खरेदीची मुदत ही केवळ 15 मार्च पर्यंत दिलेली आहे, ती मुदत वाढून मिळावी यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे। आज मक्याचं विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये असताना केवळ तुटपुंजी 60,000 क्विंटल एवढं तुटपुंज उद्दिष्ट हे सरकारला देण्यात आलेलं होतं, सरकारच्या मार्फत नाफेडला देण्यात आलेलं होतं आणि आज माहिती जी मिळते, मला जी माहिती मिळाली आहे ती केवळ 20,000चं पुन्हा वाढीव मर्यादा मिळाली आहे। 20,000 क्विंटल वाढवून मिळणं म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाहीये। आज जिल्ह्याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, ते वाढवून मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा।